मी प्रज्ञा तुम्हा सर्वांचं स्वागत करते आपल्या कलेक्टर गुरुच्या या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती. आजचं आपलं हे 69 नंबरचं लेक्चर आहे, ज्याच्यामध्ये लास्ट लेक्चरला आपण जो रेस्पायरेटरी सिस्टीम किंवा श्वसनसंस्था हा जो काही टॉपिक सुरू केलेला होता त्यातलं आजचं हे लास्टचं लेक्चर असणार आहे, ज्याच्यामध्ये आपण लास्ट लेक्चरला थोडक्यात एक नाही का आपण एक क्विक रिकॅप घेऊयात, कारण ते आहे गरजेचं. जसं की आधी ऑलरेडी मी ते अनेकदा सांगितलं आहे की आपल्याला प्रत्येक पार्ट जो आहे की जो आपल्याला सिलेबस जेवढा त्यांनी शॉर्टमध्ये दिला आहे, सो त्याला आपल्याला थोडंसं इलॅबोरेट करून आपल्याला ते अभ्यासावं लागणार आहे. सो प्रत्येक पार्ट जरी त्याच्यावरती प्रश्न कमी असले, ज्याच्यावरती जास्त होते तो ऑलरेडी आपला आधी कवर करून झालेला आहे. इथून पुढे ज्या टॉपिक्सवरती आपले कमी कमी प्रश्न आलेले आहेत असे टॉपिक आपण कंटिन्यू करणार आहोत, पण तरीसुद्धा ते तेवढे महत्त्वाचे आहेत की तुम्हाला 11th-12th स्टेट बोर्ड वाचायची गरज नाही पडली पाहिजे, एवढ्या डिटेलमध्ये आपण ते इथून घेतो आहे. ठीक आहे, NCERT स्टेट बोर्ड दोघांकडून घेतो आहे. काही टर्म्स आपल्या स्टेट बोर्डमधून नाही क्लिअर होत आहेत, तर त्या आपण NCERTमधून किंवा एखाद दुसरा मुद्दा जास्त कमी असतो तो सुद्धा आपण तिकडून कव्हर करून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे पूर्णपणे या सिरीजमध्ये. तसाच पुढे पण राहील. आता इथून पुढे जे काही आहेत फक्त केमिस्ट्री आणि फिजिक्सचे काही टॉपिक्स आहेत, ज्याच्यामध्ये आपलं करंट इलेक्ट्रिसिटी आहे किंवा कार्बन कंपाऊंड यांच्यासारखे 1-2 टॉपिक आपले राहिलेले आहेत की जे महत्त्वाचे आहेत, आणि उरलेला जो हेल्थ आणि डिसीजचा पार्ट आहे तो आपण घेणारच आहोत. पण सगळ्यात शेवटी, कारण त्याला थोडेसे लेक्चर्स आपले जास्त लागतील, सो मग आपण आधी हे कंप्लीट करून घेऊयात आणि नंतर ते तुम्हाला इन डिटेल तुमच्या नोट्समध्ये तो टॉपिक जो आहे हेल्थ आणि डिसीजेसवाला तो तुम्हीसुद्धा प्रिपेअर करताना NCERTमधूनच प्रिपेअर करायचा आहे, कारण त्याच्यावरती जर तुम्ही पाहिलं ना तर आता डिरेक्ट क्वेश्चन ॲज इट इज तिकडे ज्या मलेरियाच्या स्टेजेसवरती वगैरे प्रश्न विचारला होता ना, तो डायरेक्ट ॲज इट इज कॉपी पेस्ट झालेला होता, NCERTमधून होता. सो मग तुम्ही प्रिपेअर करताना प्रयत्न करा की ते तिकडून प्रिपेअर करा. ठीक आहे, लास्टचं हे लेक्चर आहे रेस्पायरेटरी सिस्टीमवरचं. पुढे आहेत अजून आपले रेस्पायरेटरी सिस्टीमचं शेवटचं लेक्चर. आपण आत्तापर्यंत काय काय पाहिलं? आपण पाहिलं की रेस्पिरेशन, जे काही इनव्हर्टिब्रेट्स आहेत किंवा जे काही लोअर ॲनिमल्स आहेत, जे काही आपण फायलम बघितलेले होते, त्यांच्यामध्ये कशा पद्धतीने होतं रेस्पिरेशन, कोणते रेस्पायरेटरी ऑर्गन्स आहेत, म्हणजे श्वसन कोणत्या अवयवांच्या द्वारे पार पाडलं जातं हे बघितलं. त्यानंतर आपण पाहिलं की काही टर्म्स पाहिल्या आपण, त्या टर्म्स आपल्या बाकी आहेत ज्याला आपण टायडल व्हॉल्यूम वगैरे म्हणतो, ते मी तुम्हाला देते पुढे. त्यानंतर आपण पाहिलं मेकॅनिझम ऑफ रेस्पिरेशन, आणि या मेकॅनिझम ऑफ रेस्पिरेशनमध्ये आपण एकूण 4 स्टेप्स पाहिलेल्या होत्या. त्यातली पहिली स्टेप होती ब्रीदिंग. ब्रीदिंग म्हणजे श्वासोच्छ्वास आहे. दुसरं एक्सटर्नल रेस्पिरेशन. ॲक्च्युली ना हे जेव्हा तुम्ही किंवा लेक्चर पाहताय किंवा काय, तेव्हा ना हे ॲटलिस्ट जर का तुम्ही नोट्स प्रिपेअर नाही करत आहात, तुम्हाला नोट्स मिळत आहेत म्हणून, तर फक्त ॲटलिस्ट तुमच्या एक नाही का अगदी लहान लहान पॉईंट्सच्या फॉर्ममध्ये का होईना पण तुम्ही ते लिहून घ्या, की ॲटलिस्ट जेव्हा तुम्ही ब्रीदिंग वाचताय तेव्हा तुम्हाला इमिजिएट ते रिकॉल झालं पाहिजे की ब्रीदिंगमध्ये 2 प्रोसेस आहेत, इन्हॅलेशन आहे, एक्सहॅलेशन आहे. मग त्याच्यावरती फॅक्टर्स कोणते कोणते अफेक्ट करतात आहे ना, बरोबर. जसं की H+ आयन आहे, pH आहे, टेम्परेचर आहे, असे जे काही फॅक्टर आहेत ते लगेच आपल्याला ते रिकॉल झाले पाहिजेत आहे, बरोबर. किंवा आपली जी काही थोरॅसिक कॅव्हिटी आहे तिकडे बदल काय होतोय, किंवा जे काही रेस्पायरेटरी ऑर्गन्स आहेत तर त्यांच्यामध्ये कशा पद्धतीने बदल होतोय, पुन्हा एक्सहेलेशन झाल्यानंतर कोणता बदल होतोय, हा सगळा जो काही पार्ट आहे ना तो इमिजिएट आठवायला हवा. अशा पद्धतीने तरी ॲटलिस्ट जे काही पॉईंट्स आहेत ना ते पॉईंट्स तरी मेन्शन करून ठेवण्याचा प्रयत्न करा. नंतरचं दुसरं आहे एक्सटर्नल रेस्पिरेशन. एक्सटर्नल रेस्पिरेशनमध्ये आपण काय पाहिलं, लगेच आपल्याला ती एक डायग्राम रिकॉल झाली पाहिजे की हे अल्विओलाइज आहेत आणि इकडून आपल्या ब्लड वेसल्स जात आहेत, यांच्याकडे स्क्वॅमस सेल्स आहेत, यांच्याकडे सुद्धा स्क्वॅमस सेल्स आहेत, दोघे मिळून एक रेस्पायरेटरी मेम्ब्रेन तयार करत आहेत, त्यांच्यामधून काय होतंय, ट्रान्सपोर्ट होतंय, गॅशियस एक्सचेंज होतोय. एक्सटर्नल रेस्पिरेशन क्लिअर. मग आता फक्त एक्सटर्नल रेस्पिरेशनमध्ये लक्षात काय ठेवायचं, पहिली म्हणजे ही डायग्राम आठवल्यानंतर तर पुढचा सगळाच आपल्याला पार्ट आठवतो. फक्त त्याच्यामध्ये लक्षात ठेवायचं की CO2चं एक्सचेंज कुठून कुठे होतं आहे. आपल्याला हे तर माहिती आहे, पार्शल प्रेशर ही टर्म आपण शिकलो. मग पार्शल प्रेशरमध्ये काय होतं, हायर पार्शल प्रेशरकडून लोअर पार्शल प्रेशरकडे. एक गोष्ट आपल्याला माहिती आहे की CO2 जास्त कुठे असणार आहे, अल्विओलायजमध्ये तर नाही. मग CO2चं जे काही आहे ना एक्सचेंज ते कुठे आहे, अल्विओलायमध्ये, किंवा आपल्या ज्या काही वायुकोश आहेत, आपल्या फुफ्फुसांमधले असणारे जे वायुकोश आहेत तिकडे ऑक्सिजनचं
पार्शियल प्रेशर जास्त असणार आहे जेव्हा आपण इनहॅलेशन केल्यानंतर. ठीक आहे. मग इकडे CO2 जास्त कोणामध्ये आहे, आपल्या रक्तवाहिन्यांमध्ये आहे, ब्लड कॅपिलरीजमध्ये आहे किंवा पल्मोनरी कॅपिलरीजमध्ये आहे. क्लिअर. मग CO2चं जे एक्सचेंज होतं आहे ते कोणाकडून होतं आहे, कॅपिलरीजकडून अल्व्हिओलायकडे होतं आहे, अल्व्हिओलायकडे. ही पहिली टर्म. दुसरा मुद्दा, ऑक्सिजनचं कुठून कुठे होतं आहे, ऑक्सिजन जास्त कोणाकडे आहे, अल्व्हिओलायकडे आहे. म्हणजे हायर प्रेशर एरिया कोणता आहे आपला, अल्व्हिओलायवाला ऑक्सिजनच्या बाबतीत. म्हणजेच इथे काय होईल, अल्व्हिओलायकडून कोणाकडे होणार आहे, कॅपिलरीजकडे. क्लिअर. हे असे पॉईंट्स लिहून ठेवण्याचा प्रयत्न करा की जेणेकरून तुम्हाला ते आठवायला थोडंसं सोपं जातं. नंतरचा आहे तिसरा, इंटरनल रेस्पिरेशन. इंटरनल रेस्पिरेशनमध्ये आठवलं की इमिजिएट पहिलंच सेंटेन्स लगेच आठवायचं काय, की इंटरनल रेस्पिरेशनमध्ये आपल्या रक्ताचे जे 2 मेन कंपोनंट आहेत, कोणते आहेत, ब्लडचे 2 मेन कंपोनंट. पहिला आहे प्लाझ्मा, लिक्विडवाला पार्ट, आणि दुसरा आहे ब्लड सेल्स. आणि ब्लड सेल्समधल्या मला सांगा एक्सचेंजमध्ये कोणत्या सेल्स महत्त्वाचा रोल प्ले करतात, RBCज महत्त्वाचा रोल प्ले करतात. म्हणजे पहिलं झालं प्लाझ्मा आणि दुसऱ्या ब्लड सेल्स कोणत्या आहेत, RBC आहे. बरोबर. मग काय करतायत, इंटरनल रेस्पिरेशन म्हणजे 2 मेजर गॅसेस असणार. कोणते 2 मेजर गॅसेस, पहिला आहे CO2, दुसरा आहे O2. इथंपर्यंत क्लिअर का. पुढे हे जे काही CO2चं आहे, O2चं ट्रान्सपोर्ट तर आपण पाहिलं. ऑक्सिजनचं ट्रान्सपोर्ट 2 मार्गांनी होतं. स्टेप बाय स्टेप प्रत्येक मेकॅनिझमची ही प्रोसेस लक्षात राहिली की त्याच्या पुढे लगेच आठवलं पाहिजे. बघा कशा पद्धतीने. पहिलं आपण O2चं ट्रान्सपोर्ट पाहूयात, कशा पद्धतीने ऑक्सिजनचं ट्रान्सपोर्ट होईल. 2 मार्ग असतात. कोणते 2 मार्ग असतात, पहिले 3% वाला आणि दुसरं 97% वाला. क्लिअर. 3% एक गोष्ट लक्षात पाहिजे, एक महत्त्वाची फॅक्ट म्हणून लक्षात ठेवा की प्लाझ्मामध्ये ऑक्सिजन खूप कमी प्रमाणामध्ये डिझॉल्व्ह होतो. मी म्हणाले की प्लाझ्मामध्ये ऑक्सिजन खूप कमी प्रमाणामध्ये डिझॉल्व्ह होतो किंवा विरघळतो. मग हे जे 3% ऑक्सिजनचं वहन करून नेणार आहे तो कोण असेल, प्लाझ्मा असेल अर्थात. आणि हे 97% जे नेतं आहे ते कोण नेणार आहे, RBC नेणार आहेत. कारण RBCकडे काय आहे, हिमोग्लोबिन आहे. हिमोग्लोबिनला आपण काय म्हणतोय, रेस्पायरेटरी कॅरियर. लगेच हिमोग्लोबिनबद्दल आठवलं पाहिजे. हिमोग्लोबिन आहे एक रेस्पायरेटरी कॅरियर. रेस्पायरेटरी कॅरियर आहे. त्याचबरोबर हिमोग्लोबिनला आपण अजून काय म्हणतो, हिमोग्लोबिनला आपण अजून म्हणतो टेट्रामर. टेट्रामर का म्हणतो, कारण त्याच्याकडे 4 चेन्स आहेत. त्याच्याकडे 8 नाही बरं का, 4. मी फक्त तुम्हाला हे दाखवण्यासाठी केलं आहे. 4 चेन्स आहेत. बरोबर. मग या एका हिमोग्लोबिनकडे अजून काय आहे, 4 Fe++, आणि पुन्हा Fe++. म्हणजे याच्याकडे आयर्न 4 चेन तर आहेत, पण या प्रत्येकीकडे एक काय आहे, Fe आहे. बरोबर. म्हणजे आयर्न आहे, लोह आहे, जे आपण Feनी डिनोट करतो, आयर्नला किंवा लोहाला आहे. बरोबर. आता हे आठवलं की लगेच आठवतं की एक Fe 1 O2 कॅरी करतो. एक Fe 1 O2 कॅरी करतो. मग 4 Fe किती O2 कॅरी करतील, 4 O2 कॅरी करतील. आहे क्लिअर इथंपर्यंत. ही झाली ऑक्सिजनच्या ट्रान्सपोर्टची मेथड. क्लिअर इथंपर्यंत. नंतर जेव्हा हे O2 या हिमोग्लोबिनसोबत अटॅच होईल तेव्हा ते काय तयार करतं, ऑक्सी हिमोग्लोबिन तयार करतं. ऑक्सी हिमोग्लोबिन म्हणजे आपण काय म्हणतो, HbO2. ऑक्सी हिमोग्लोबिन तयार केलं. पण ही ऑक्सी हिमोग्लोबिन तयार करण्याची प्रोसेस कन्फर्म असते, कारण एकदा तयार झालं की बस ते तयारच आहे. म्हणजे काय होतंय बघा, हिमोग्लोबिन सोबत कोण मिळालं, O2 मिळाला, जो याने घेऊन आला होता. आयर्न जे घेऊन आलं होतं ऑक्सिजन, ते कशासोबत मिळालं, O2 सोबत मिळालं. काय तयार केलं, हिमोग्लोबिन आहे. बरोबर. पण ही प्रोसेस, या प्रोसेसला आपण म्हणतो असोसिएशन. या प्रोसेसला आपण काय म्हणालो, असोसिएशन. क्लिअर इथंपर्यंत. पुढे कायम HbO2 शिल्लक राहणारच आहे का, एकदा तयार झालं मग नंतर पुन्हा त्याचं ब्रेकडाऊन होणार नाही, असं होईल का, शक्य नाही. ते जेव्हा ऑक्सिजनची कमतरता आहे तेव्हा या HbO2चं ब्रेकडाऊन होईल आणि काय तयार होईल, पुन्हा Hb+O2 तयार होईल. आणि या प्रोसेसला आपण म्हणतो डिसोसिएशन. या प्रोसेसला आपण काय म्हणतो, डिसोसिएशन. क्लिअर मुद्दा हा. म्हणजे ट्रान्सपोर्ट ऑफ O2. ग्राफच्या फॉर्मॅटमध्ये आपण कसं बघितलं, जर का 4च्या 4 चेन्स ऑक्सिजन सगळ्याच्या सगळ्या वाहून नेत आहेत आहे. बरोबर. म्हणजे मला काय म्हणायचं आहे बघा, आपण फॉर एक्झाम्पल नाही का असं समजूयात की एखाद्या भांड्याची जेवढी कपॅसिटी आहे ना,
जेवढी कपॅसिटी आहे, फॉर एक्झाम्पल पाण्याची बॉटल म्हणा, जेवढी त्या पाण्याच्या बॉटलची कपॅसिटी आहे तेवढं पाणी आपण त्याच्यामध्ये भरलं आहे, फुल भरलं आहे पाणी, म्हणजे ते झालं 100% सॅच्युरेशन. पण प्रत्येक वेळी हे पॉसिबल नसतं की 100% सॅच्युरेशन झालेलंच आहे, हे याच्या बाबतीत शक्य नसतं. मग कधी कधी काय होतं, 50%ला सुद्धा सॅच्युरेशन होतं, म्हणजे जी काही ऑक्सिजनची नीड आहे ती पूर्ण होते. कधी कधी जास्त लागतं आहे, बरोबर. मग तेव्हा जेव्हा ते कमी लागतं तेव्हा या प्रोसेसला आपण असोसिएशन म्हणतो. जेव्हा ते जास्त होतं आहे म्हणजे टिश्यूजकडे आपल्या शरीरामध्ये असलेल्या ज्या उती आहेत त्या उतींमध्ये कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण जास्त असतं. कोणाचं? CO2चं कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण जास्त असतं. आणि ज्या अल्व्हिओलाय आहेत, ब्लड सेल्स आहेत, त्यांच्याकडे काय असतं? O2चं प्रमाण जास्त असतं, ऑक्सिजनचं प्रमाण जास्त असतं. म्हणूनच हा त्यांना एक्सचेंज करायचा आहे, बरोबर. मग जेव्हा हे ब्लड सेल्स पुन्हा टिश्यूकडे जातील ना, तेव्हा त्या टिश्यूमध्ये काय मिक्स होईल? CO2 मिक्स होईल आणि त्या CO2 पुन्हा कुठे घेऊन येतील? इकडे अल्व्हिओलायकडे एक्सचेंजसाठी घेऊन येतील. या अशा पद्धतीने आहे. क्लिअर हा मुद्दा? या प्रोसेसला आपण म्हणतोय डिसोसिएशन. म्हणजे जेव्हा तुमचा हा O2 किंवा हिमोग्लोबिन, ब्लड सेल्स, RBC तुमच्या टिश्यूकडे जात आहेत, तेव्हा टिश्यूमध्ये त्यांच्यामध्ये काय मिक्स होईल? कार्बन डायऑक्साईड मिक्स होईल आणि पुन्हा ब्लड ट्रान्सपोर्टच्या प्रोसेसच्या थ्रू त्या अल्व्हिओलायकडे येतील आणि अशा पद्धतीने ते जे सायकल आहे ते मेंटेन केलं जातं आहे, बरोबर. राईट साईडवाली डिसोसिएशनवाली जी प्रोसेस असते, जर का आपण हा ग्राफ काढला तर त्याला सिग्मॉइड कर्व असं आपण म्हणतो आहे, बरोबर. त्याला आपण म्हणतोय सिग्मॉइड कर्व. आता इथे माझ्याकडून तो अगदी प्रॉपर नाही आला आहे, पण इकडचा जो आहे त्याला आपण बोअर्स इफेक्ट म्हणतो. काय म्हणतो? बोअर्स इफेक्ट म्हणतो. अजून एक हेल्डेन म्हणून एक इफेक्ट आहे, तो आपल्याला पुढे जाऊन बघायचा आहे जेव्हा आपण CO2चं ट्रान्सपोर्ट बघणार आहोत तेव्हा. क्लिअर का हा मुद्दा? ही अशा पद्धतीने एक सिक्वेन्स लक्षातच ठेवायचा, काही होऊ दे तो लक्षात असायलाच हवा. फार सोपी प्रोसेस आहे. हे ब्रीदिंगमध्ये तर काही विषयच नाही, याच्यामध्ये पण नाही आहे. फक्त एक डायग्राम लक्षात ठेवा, ब्लड कॅपिलरी लक्षात ठेवा आणि काय होतं आहे? एक्सचेंज होतं आहे. क्लिअर का? अल्व्हिओलायमधून O2 कुठे जातो आहे? कॅपिलरीजकडे. आणि कॅपिलरीमधून CO2 कुठे जातो आहे? अल्व्हिओलायकडे. ठीक आहे, फक्त 2 ॲरो लक्षात ठेवा आणि ते कशात आहेत ते लक्षात ठेवा. तुमच्या नोट्समध्ये प्रॉपर विथ डायग्राम मी तुम्हाला ते व्यवस्थित दिलेलं आहे. ठीक आहे. त्यानंतर इंटरनल रेस्पिरेशनमधला पहिला मुद्दा क्लिअर, हा ट्रान्सपोर्ट ऑफ ऑक्सिजनचा आहे, बरोबर. आता दुसरा मुद्दा आपल्याला पाहायचा आहे तो म्हणजे ट्रान्सपोर्ट ऑफ ही अशीच असली पाहिजे हो लक्षात ठेवण्याची मेथड. म्हणजे ॲटलिस्ट तुमच्याकडे एक पॉईंट आहे, ठीक आहे. तुम्हाला त्या पॉईंटच्या आजूबाजूचा सगळा एरिया आठवायला पाहिजे. आणि असं कुठे व्हायला हवं माहिती आहे? जे PYQs आहेत ना तिकडे, जे ऑप्शन्स आहेत ना त्यांचासुद्धा स्टडी तेवढ्या डिटेलमध्ये हवा. आपण करूयात एक ॲटलिस्ट आपण 5 इयर्सचं तरी ॲनालिसिस घेऊयात राज्यसेवा कंबाईंडचं, हे एक कंप्लीट झाल्यानंतर. सो तुम्हाला एक आयडिया येईल की नाही का, एक पूर्ण त्या पेपरमधल्या सायन्सच्या प्रश्नांबद्दल ॲटलिस्ट सगळी माहिती तरी आपल्याला आहे. पेपर होऊन का गेलेला असेल ना, पण आत्ता तरी आहे. ठीक आहे. इन केस कधी त्यांच्या ऑप्शन्सशी रिलेटेड किंवा त्या प्रश्न जो ज्या टॉपिकवर विचारला आहे त्याच्याशी रिलेटेड जरी आपल्याला एखादा प्रश्न आला ना, तरी सो त्या ॲनालिसिसच्या थ्रू आपल्याला प्रश्न सुटायला मदत होईल. ठीक आहे. आपण घेऊयात ते, ट्राय करूया ते घेण्याचं, जसं की आपले होत आहेत लेक्चर. त्यामध्ये इंटरनल रेस्पिरेशन क्लिअर. इंटरनल रेस्पिरेशनमध्ये O2चं ट्रान्सपोर्ट आणि CO2चं ट्रान्सपोर्ट. आणि चौथा आहे सेल्युलार रेस्पिरेशन. चौथा आहे सेल्युलार रेस्पिरेशन. सेल्युलार रेस्पिरेशनची प्रोसेस आणि CO2च्या ट्रान्सपोर्टची प्रोसेस ही दोन्ही आपण एकत्रितपणेच अभ्यासणार आहोत. ठीक आहे. क्लिअर इथंपर्यंत? बघूयात आपण ट्रान्सपोर्ट ऑफ O2. कोणतीही सिस्टीम असू द्या, ती सिस्टीम ना लक्षात ठेवण्याची, म्हणजे आपण जेव्हा सिस्टीम म्हणजे मला म्हणायचं आहे डायजेस्टिव्ह सिस्टीम, नर्वस सिस्टीम वगैरे वगैरे, ठीक आहे ना, त्यांचा ना त्या फॉर्मॅटमध्ये जसं की मी तुम्हाला आत्ता सांगितलं की एक ना पॉईंट लिहून ठेवा की या सिस्टीममधलं तुम्हाला हे माहीतच हवं. ठीक आहे ना. लिम्बिक सिस्टीम आठवलं की लगेच क्लिक झालं पाहिजे की 3 न्यूक्लियाय असतात. अमिगडेला आहे, हिपोकॅम्पस आहे, न्यूक्लियाय कंबलन्स आहे. फटाफट तो नाही का, म्हणजे काय आहे त्याच्यामध्ये हे लगेच एक आपण नाही का कळालं असेल तुम्हाला काय म्हणायचं. तसंच म्हणजे ती ना आपल्याला एक सवय लागते पेपरमध्ये सुद्धा. आता इतर विषयांबद्दल मी नाही बोलणार, पण सायन्सच्याबद्दल मी सांगेन की एखादा प्रश्न जरी ॲटलिस्ट वाचला ना, तरी आपल्याला फार काही स्टेट बोर्डच्या बाहेर तर बऱ्यापैकी प्रश्न आपल्याला येतच नाही आहे. तुम्हाला जेवढ्या केवढ्या नोट्ससुद्धा मी दिलेल्या आहेत तर तेवढ्यासुद्धा स्टेट बोर्ड आणि NCERT याच्याशी रिलेटेड आहेत. आणि मी अवॉइड केलं आहे की तुम्हाला 10वीपर्यंतचं बऱ्यापैकी नोट्समध्येच लिहून देईन असं नाही, कारण तुम्ही 10वीपर्यंत प्रॉपर रीड करा. तुम्हाला 11th 12th NCERT आणि स्टेट बोर्ड इकडून मी नोट्स तुम्हाला व्यवस्थितपणे दिलेल्या आहेत. क्लिअर इथंपर्यंत? सो तसं
ट्राय करा, तुमचा स्टडी तसा ठेवा. 10वीपर्यंत तुम्ही परफेक्ट वाचा. 11वी-12वीची इकडे मी रिस्पॉन्सिबिलिटी घेतलेली आहे तेवढी. नंतरचा मुद्दा आहे ट्रान्सपोर्ट ऑफ CO2. CO2चं ट्रान्सपोर्ट, ऑक्सिजनचं ट्रान्सपोर्ट होतं 2 मार्गांनी. आणि जेव्हा आपण ट्रान्सपोर्ट ऑफ CO2 पाहतो, म्हणजे कार्बन डायऑक्साईडचं वहन कशा पद्धतीने होतं. आपण जेव्हा श्वास घेतो ना, इनहॅलेशनची जी प्रोसेस असते, त्या इनहॅलेशनच्या प्रोसेसमध्ये आपण वातावरणातला निवडक ऑक्सिजनच श्वासामध्ये घेत नाही आपल्या, किंवा तो इनहेल करत नाही आहे ना, बरोबर. आपण एअर इनहेल करत असतो, आपण हवा आतमध्ये घेत असतो, आपल्या फुफ्फुसांमध्ये घेत असतो. मग हवा हे अनेक गॅसेसचं मिक्सचर आहे. हे तर आपल्याला लहानपणापासून, आपण 5वी-6वीपासून आपण हे शिकत आलो की हवा हे वेगवेगळ्या गॅसेसचं, वेगवेगळ्या वायूंचं मिक्सचर आहे. मग त्या इनहेलेशनच्या प्रोसेसमध्ये त्या हवेमध्ये काही प्रमाणात नायट्रोजन असतो, नायट्रोजन मॅक्झिमम असतो 79% समथिंग. नंतर कार्बन डायऑक्साईड आहे आणि नंतर काय आहे, ऑक्सिजन आहे. पण जेव्हा एक्सहेलेशन करतो ना आपण, जेव्हा आपण एक्सपायरेशन करतो किंवा श्वास आपला बाहेर टाकतो, ज्या प्रोसेसला आपण उच्छ्वास असं म्हणतो, त्या प्रोसेसमध्ये तेवढाच कार्बन डायऑक्साईड, तेवढाच नायट्रोजनसुद्धा बाहेर टाकला जातो, पण ऑक्सिजनचा यूज केला जातो का? कारण आपल्याला एनर्जीची गरज आहे, बरोबर आहे ना. पुढे जाऊयात. त्या झाल्या 2 प्रोसेस. CO2च्या ट्रान्सपोर्टमध्ये 3 महत्त्वाच्या प्रोसेस आहेत, किंवा 3 मार्गांनी CO2चं ट्रान्सपोर्ट केलं जातं. पहिलं आपल्या सगळ्यांना माहिती आहे कोणतं असणार आहे, ब्लड प्लाझ्मा आहे, बरोबर. दुसरं जे आहे ते आहे बायकार्बोनेटच्या फॉर्ममध्ये. दुसरं. आणि तिसरं जे आहे ते आहे आपल्या RBCsच्या थ्रू. तिसरं जे आहे ते आपल्या RBCsच्या थ्रू. मग हे कशा पद्धतीने होतं ते बघूयात आपण. बायकार्बोनेटच्या फॉर्ममध्ये ना 70% कार्बन डायऑक्साईड हा वाहून नेला जातो, किंवा त्याचं ट्रान्सपोर्ट केलं जातं बायकार्बोनेटच्या फॉर्ममध्ये. लक्षात ठेवा. RBCs 23% कार्बन डायऑक्साईड कॅरी करतात किंवा त्याचं ट्रान्सपोर्ट करतात, आणि उरले किती, उरले 7% ट्रान्सपोर्ट कोण करतं आहे, आपला प्लाझ्मा करतोय. तो कोणत्या फॉर्ममध्ये करतो, डिझॉल्व फॉर्ममध्ये करतो. आणि हा जो डिझॉल्व फॉर्म असतो, तो डिझॉल्व फॉर्म असतो एका काही ॲसिड्सच्या फॉर्ममध्ये असतो, ठीक आहे. मग ते ॲसिडचा फॉर्म, डिझॉल्व फॉर्म जो असतो ना, तो आपण इन डिटेल या बायकार्बोनेटचं जेव्हा ट्रान्सपोर्ट बघू ना, त्यामध्ये बघूयात की कार्बन डायऑक्साईड बायकार्बोनेटच्या फॉर्ममध्ये कशा पद्धतीने वाहून नेला जातो. क्लिअर का? पहिला आधी आपण डिस्कस करूयात की हे जे काही CO2चं ट्रान्सपोर्ट होतं आहे कोणाच्या स्वरूपामध्ये, प्लाझ्माच्या थ्रू होतं आहे. ते आपण ऑक्सिजनमध्ये शिकलो किती % ऑक्सिजन प्लाझ्माकडून ट्रान्सपोर्ट केला जात होता, 3%. इकडे किती केला जातो आहे, 7% केला जातो आहे, बरोबर. नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवायची की प्लाझ्मामध्ये किंवा असं लक्षात ठेवा की CO2 प्लाझ्मामध्ये जास्त प्रमाणात सोल्युबल असतो. पहिला मुद्दा की कार्बन डायऑक्साईडची सोल्युबिलिटी प्लाझ्मामध्ये जास्त असते ॲज कम्पेअर्ड टू ऑक्सिजन O2. मग साधारणपणे इन जनरल असं म्हटलं जातं की तुम्हाला एखादं सेंटेन्स आहे, फॅक्ट म्हणून लक्षात ठेवा, ठीक आहे. म्हणजे ऑक्सिजनच्या 20 पट जास्त कार्बन डायऑक्साईड प्लाझ्मामध्ये डिझॉल्व्ह होऊ शकतो. मी असं म्हणाले, ऑक्सिजनच्या 20 पट जास्त कार्बन डायऑक्साईड हा प्लाझ्मामध्ये डिझॉल्व्ह होऊ शकतो. पहिला मुद्दा. नंतर बघा, हा जो काही विरघळलेला CO2 असतो तो मी आधीच सांगितलं की एका ॲसिडच्या फॉर्ममध्ये असतो, आणि त्याला आपण म्हणतो, हा जो काही विरघळलेला कार्बन डायऑक्साईड आहे तो कार्बोनिक ॲसिडच्या फॉर्ममध्ये असतो. कोणत्या फॉर्ममध्ये असतो? कार्बोनिक ॲसिडच्या फॉर्ममध्ये असतो. हा पहिला मुद्दा. क्लिअर इथंपर्यंत? आणि हा जो काही CO2 ट्रान्सपोर्ट केला जाईल कोणाच्या थ्रू,
प्लाझ्माच्या थ्रू जो CO2 ट्रान्सपोर्ट केला जाईल तो कोणत्या फॉर्ममध्ये केला जाईल? कार्बोनिक ॲसिडच्या फॉर्ममध्ये. CO2 गॅस ॲज इट इज केला जाईल का? नाही. कोणत्या फॉर्ममध्ये? कार्बोनिक ॲसिडच्या फॉर्ममध्ये. मग फॉर एक्झाम्पल कार्बोनिक ॲसिड आपण काय म्हणतोय इथे, याची एक प्रोसेस आहे. जर का आपण कार्बोनिक ॲसिड H2CO3 दाखवतो, H2CO3, या H2CO3चं जर का डिसोसिएशन झालं, पुढच्या दिशेने होत आहे डिसोसिएशन होईल. पुन्हा माघारी फिरली काय होईल? असोसिएशन होईल. आता कळाले, असोसिएशन म्हणजे एकत्र येणे, डिसोसिएशन म्हणजे ब्रेकडाऊन. या कार्बोनिक ॲसिडचं जर का आपण ब्रेकडाऊन केलं तर आपल्याला काय मिळतं? CO2 प्लस वॉटर. काय मिळतं? CO2 प्लस वॉटर. मग आपण असं सुद्धा म्हणू शकतो का की जर का कार्बन डायऑक्साईड पाण्यासोबत रिॲक्ट झाला, कार्बन डायऑक्साईड पाण्यासोबत रिॲक्ट झाला तर काय तयार करतोय? कार्बोनिक ॲसिड तयार करतोय. क्लिअर का? बायकार्बोनेटमध्ये डिटेलमध्ये क्लिअर होऊन जाईल. आरबीसीचं जेव्हा आपण पाहतो ना, आरबीसीजमध्ये आपण काय म्हणालो मगाशी, आरबीसीजमध्ये रेस्पायरेटरी कॅरियर कोण आहे? रेस्पायरेटरी कॅरियर कोण आहे? हिमोग्लोबिन. आरबीसीमध्ये रेस्पायरेटरी कॅरियर कोण आहे? हिमोग्लोबिन आहे. इमॅजिन करा, या हिमोग्लोबिनसोबत कार्बन डायऑक्साईड जाऊन मिळाला, जोवर इकडे ब्रॅकेटमध्ये आपण दाखवू, ठीक आहे ना. HB सोबत जेव्हा ऑक्सिजन जाऊन मिळत होता तेव्हा काय तयार होत होतं? HbO2. या HbO2ला आपण नाव काय दिलं? ऑक्सी हिमोग्लोबिन आहे. बरोबर. हे कधी होत होतं? ऑक्सिजनच्या केसमध्ये होत होतं. जेव्हा हे कार्बन डायऑक्साईडच्या केसमध्ये होईल, म्हणजे HB सोबत या हिमोग्लोबिन सोबत कार्बन डायऑक्साईड जाऊन मिळेल, म्हणजे हा झाला HbCO2. आणि या HbCO2ला आपण काय म्हणतो? कार्बामिनो हिमोग्लोबिन. नाव मोठं आहे आणि हिमोग्लोबिन मोठं वाटत असेल तर फक्त असं लिहिलं तरी चालेल, कार्बामिनो HB आहे. झालं लहान, लक्षात ठेवायलाही सोपं, सिम्पल आहे. जर का ऑक्सिजनचं क्लिअर असेल, ऑक्सिजनचं कार्बन डायऑक्साईडचं सुद्धा तेवढ्याच इझिली क्लिअर होऊन जातं. इकडे ऑक्सिजन मिळालं, ऑक्सी हिमोग्लोबिन, कार्बन डायऑक्साईड मिळाला, कार्बामिनो हिमोग्लोबिन. हिमोग्लोबिनसोबत अटॅच होतोय. सो जो CO2चा ग्रुप आहे त्याला आपण म्हणतोय कार्बामिन ग्रुप, कार्बामिनो हिमोग्लोबिन. नंतर बघा, CO2च्या सोबत जो ग्लोबिन पार्ट आहे, यामधला 2 पार्ट असतात हिमोग्लोबिनमध्ये. कोणता? एक हिम पार्ट असतो. हिमोग्लोबिनचं ब्रेकडाऊन करा, काय होईल? हिमोग्लोबिनचं ब्रेकडाऊन केल्यावर पहिलं हिम हा एक पार्ट, याला आपण काय म्हणतोय? आयर्न कंटेनिंग पार्ट. याला आपण काय म्हणतोय? आयर्न कंटेनिंग पार्ट. आणि ग्लोबिन जो आहे तो ग्लोबिन काय आहे? प्रोटीन पार्ट आहे. ग्लोबिन जो आहे तो काय आहे? प्रोटीन पार्ट आहे. बरोबर. मग हा जो ग्लोबिन आहे ना, त्याला हे अटॅच होतं CO2 आहे. क्लिअर? इथे हा मुद्दा लक्षात ठेवायचा. आणि तयार होतो कार्बामिनो हिमोग्लोबिन. ही झाली या फॉर्ममध्ये. म्हणजेच आपण असं म्हणूयात की आरबीसीच्या थ्रू कार्बन डायऑक्साईडचं ट्रान्सपोर्ट कसं केलं जातं किंवा कोणत्या फॉर्ममध्ये केलं जातं? कोणत्या फॉर्ममध्ये केलं जातं? कार्बामिनो हिमोग्लोबिन आहे. क्लिअर इथंपर्यंत? प्लाझ्मामध्ये कोणत्या फॉर्ममध्ये केलं जातं? पुन्हा एकदा ऐका. कार्बन डायऑक्साईडचं वहन प्लाझ्माच्या थ्रू कोणत्या फॉर्ममध्ये केलं जातं? कोणत्या फॉर्ममध्ये? कार्बोनिक ॲसिडच्या फॉर्ममध्ये. कार्बोनिक ॲसिडचा केमिकल फॉर्म्युला, रासायनिक सूत्र काय आहे? H2CO3 आहे. बरोबर. आणि H2CO3 किंवा कार्बोनिक ॲसिड तयार केव्हा होईल? कार्बन डायऑक्साईड पाण्यासोबत येऊन मिळाला, तयार काय होते? कार्बोनिक ॲसिड H2CO3. डिसोसिएशन झालं म्हणजे ब्रेकडाऊन झालं, काय तयार होईल? वॉटर वेगळं होईल H2O, आणि CO2 म्हणजे कार्बन डायऑक्साईड वेगळा होईल. आहे इथंपर्यंत क्लिअर? आता आपल्याला डिटेलमध्ये काय डिस्कस करायचं माहिती आहे? बायकार्बोनेटच्या फॉर्ममध्ये हा जो 70% कार्बन डायऑक्साईड ट्रान्सपोर्ट केला जातोय ते आपल्याला इथे पाहायचं आहे. 1 बाय 1 आपण हे बघूयात स्टेप वाईज. नंतरचा मुद्दा पहा. सगळ्यात पहिला पार्ट आपण पाहतोय, "70% CO2 is transported in the form of
बायकार्बोनेट आयन्स. ठीक आहे, डिस्कशन सगळं आपलं याच्यावरच असणार आहे, कशा पद्धतीने होतं. याच्यासाठी ना काही टर्म लक्षात हवेत तुमच्या, जसं की सगळ्यात पहिली महत्त्वाची इकडे ब्रॅकेटमध्ये लिहूनच ठेवते मी, कोणती आहे? बफर. बफर आठवा बरं काय आहे? बफर. नंतर पार्शियल प्रेशर. अजून कोणती पुढे असेल तर पुढे सांगते. ठीक आहे, अजून बोस इफेक्ट. बोस इफेक्ट. बोस इफेक्ट कळाला ना तुम्हाला? राईट साईडवाला, जेव्हा सॅच्युरेशन वाढतं ना तेव्हावालं. ठीक आहे, अजून काय? एक हिमोग्लोबिन किती ट्रान्सपोर्ट करतो? 1.34 ml ऑक्सिजन ट्रान्सपोर्ट करतो. लक्षात ठेवायचं फॅक्ट आहे. हा क्लिअर झाला. इथला पहिला मुद्दा आपल्याला डिस्कस करायचा आहे याच्यावरती. सगळ्यात पहिल्यांदा बघा, जसं की मी म्हणाले की आपल्याकडे टिश्यूजमध्ये आपण पाहतोय ट्रान्सपोर्ट कार्बन डायऑक्साईडचं आहे, बरोबर. कार्बन डायऑक्साईड जास्त कोणाकडे असतो? मघाशीच सांगितलं, टिश्यू उतींकडे कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण जास्त असतं आहे, बरोबर. मग हा कार्बन डायऑक्साईड उतींकडून कोणत्या पद्धतीने ट्रान्सपोर्ट केला जाईल? कशा पद्धतीने उतींकडे CO2 कसा जातोय? सगळ्यात पहिलं 7% प्लाझ्मा घेऊन जाते. आणि दुसरं कोणतं होतं इकडचं? किती? 23% RBCच्या फॉर्ममध्ये आहे, बरोबर. RBCच्या फॉर्ममध्ये हे प्लाझ्मा कोणत्या स्वरूपात नेते? कार्बोनिक ॲसिड. हे कोणत्या फॉर्ममध्ये नेते? कार्बामिनो हिमोग्लोबिन या फॉर्ममध्ये दोघे जण नेतात. उरलं कोण? 3% उरलं. मग आता सगळे ना पॉईंट वाईज आधी एक्सप्लेन करून लक्ष देऊन ऐका व्यवस्थितपणे. RBCज ज्या असतात ना, त्या RBCजमध्ये CO2, मी असं म्हणते RBCजमध्ये कार्बन डायऑक्साईड, RBC लाल रक्तपेशी, लाल रक्तपेशींमध्ये कार्बन डायऑक्साईड काय होतो? पाण्यासोबत रिॲक्ट होतो. पाण्यासोबत रिॲक्ट होतो आणि काय तयार करेल? कार्बन डायऑक्साईड जर का पाण्यासोबत रिॲक्ट होतोय तर तो तयार करणार आहे कार्बोनिक ॲसिड तयार करणार आहे. काय तयार करणार आहे? कार्बोनिक ॲसिड. पण हे तयार होण्यासाठी ना एका एन्झाईमची गरज असते आहे, बरोबर. डिरेक्ट ते आलं, पाण्यासोबत रिॲक्ट झालं आणि कार्बोनिक ॲसिड तयार केलं. एवढी सोपी प्रोसेस नसतेच, एवढं पण नाही आहे ना सायन्स सोपं. काय होतं? इथे एका एन्झाईमची गरज असते, ज्या एन्झाईमला आपण असं म्हणतो की ZN कंटेनिंग एन्झाईम. ZN म्हणजे झिंक कंटेनिंग एन्झाईम. ज्या एन्झाईममध्ये झिंक आहे असं एक एन्झाईम असतं ज्याला आपण म्हणतो ज्या एन्झाईमला आपण म्हणतो कार्बामिक अनहायड्रेज. ठीक आहे, ज्या एन्झाईमला आपण म्हणतो कार्बामीन अनहायड्रेज. हे झालं पहिलं एन्झाईम की ज्याच्याकडे झिंक आहे आणि याच्या प्रेझेन्समध्येच फक्त कार्बन डायऑक्साईड कोणासोबत रिॲक्ट होणार आहे? वॉटरसोबत. असं नाही कळालं? समजून घेऊयात व्यवस्थितपणे. बघा, पहिली प्रोसेस RBCजमध्ये रिॲक्शन होणार आहे, बरोबर. RBCजमध्ये काय होतं बघा, कार्बन डायऑक्साईड जो आहे ना तो पाण्यासोबत रिॲक्ट होतो. कोणासोबत? पाण्यासोबत. पण त्याला तयार काय करायचे? त्याला तयार करायचे कार्बोनिक ॲसिड तयार करायचे. लक्ष देऊन ऐका, थोडंसं डिफिकल्ट वाटेल, लेक्चर करूही नाही वाटणार, पण तरीही ऐका. एखादा प्रश्न आलाच ना आपला क्वेश्चन तिथे सुटून जातो. काय तयार करायचं आहे? कार्बोनिक ॲसिड. पण हे तयार करण्यासाठी ना एका एन्झाईमची गरज असते. त्या एन्झाईमला काय म्हणतो आपण? कार्बामिक अनहायड्रेज. कार्बामिक अनहायड्रेज. आणि हे जे एन्झाईम आहे त्यालाच ZN कंटेनिंग एन्झाईम असं सुद्धा आपण म्हणतो. ZN कंटेनिंग एन्झाईम. क्लिअर इथंपर्यंत? ठीक आहे, 1 बाय 1 लक्ष एक स्टेप समजून घेत चला. खूप इझी आहे लक्षात ठेवायला. नंतर ना आपण RBCच्या डायग्रॅममध्ये सुद्धा हे समजून घेऊया. ठीक आहे, मला सांगा, CO2 H2O सोबत रिॲक्ट झाला, काय तयार करेल? H2CO3 तयार करतो, म्हणजेच कार्बोनिक ॲसिड तयार करतो. या कार्बोनिक ॲसिडचं ना डिसोसिएशन सुद्धा होऊ शकतं. मला सांगा, जर का कार्बन डायऑक्साईडची
किंवा कार्बन डायऑक्साईड बाहेर टाक, कायमच हे राहणार नाही आहे ना. हे जेव्हा कोणाकडे जाईल, अल्व्हिओलायकडे जाईल, तेव्हा काय होणार आहे, डिसोसिएशन होणार आहे. म्हणजे काय तयार होतं माहिती आहे का, H+ तयार होतात आणि त्याचबरोबर HCO3 तयार होतं आहे. याला म्हणतोय आपण डिसोसिएशन होतं. मग आता मला एक साधी सोपी गोष्ट सांगा, इथे H+ तयार झाले जर का एखाद्या सोल्युशनमध्ये, आपलं ब्लड आहे ते आपण RBC म्हणतोय, मग RBC हा कशाचा पार्ट आहेत, ब्लडचा पार्ट आहेत. ब्लड हे काय आहे, एक लिक्विड किंवा एक फ्लुइड आहे आपल्या शरीरामधलं, बरोबर आहे. मग जर का त्या ब्लडमध्ये H+चं प्रमाण वाढतंय, H+चं प्रमाण वाढतंय, तर pH काय होईल, H+चं प्रमाण वाढतंय, हायड्रोजन आयनचं कॉन्सन्ट्रेशन वाढतंय, मग pH काय होईल, कमी होईल. आणि pH जेवढा कमी तेवढी ॲसिडिटी जास्त आहे, बरोबर. pH जेवढा कमी तेवढी ॲसिडिटी जास्त. म्हणजे फॉर एक्झाम्पल H+ आयनचं कॉन्सन्ट्रेशन एवढं वाढलं की pH कमी होऊन 5 एवढा झाला. पुन्हा अशा अनेक कार्बोनिक ॲसिडचं काय झालं, ब्रेकडाऊन झालं आणि तयार झाले H+ आयन. तो pH अजून कितीवर आला, 4वर आला. म्हणजे ॲसिडिटी वाढती आहे ना. pH कमी कमी होत जातोय, तशी ॲसिडिटी वाढत वाढत जाते. मग मला सांगा, आपण ॲसिड, बेस आणि सॉल्ट या टॉपिकमध्ये, म्हणून केमिस्ट्रीला आपण सेंट्रल ब्रांच म्हणतो नाही का, ॲसिड, बेसिस आणि सॉल्ट या टॉपिकमध्ये आपण काय शिकलो की असा एक सबस्टन्स असतो की जो एखाद्या सोल्युशनचा pH बदलू देत नाही, म्हणजे pH बदलण्याला विरोध करतो. त्या पदार्थाला आपण काय म्हणतो, बफर असं म्हणतो. त्या पदार्थाला आपण काय म्हणतो, बफर असं म्हणतो. आणि आपल्या ब्लडमध्ये या बफरचं काम कोण करतं माहिती आहे, बफरचं काम करतं हिमोग्लोबिन. बफरचं काम कोण करतं, हिमोग्लोबिन. म्हणजेच मग पुढे तुम्हाला कळेल, हे हिमोग्लोबिन ह्या Hला घेऊन बाहेर पडतं. बाहेर पडलं ना Hला घेऊन हिमोग्लोबिन, की आतमध्ये क्लोराईड आयन जायला सुरुवात होतात आहे, बरोबर. त्याला आपण क्लोराईड शिफ्ट असं म्हणतो. कळेल तुम्हाला पुढे ती इन डिटेल प्रोसेस. इथंपर्यंत कळालं का की हे कार्बोनिक ॲसिड तयार होते, ठीक आहे. पुढे बघा, हे जे कार्बोनिक ॲसिड तयार होण्याचं प्रमाण आहे ना ते, किंवा दुसरं आपण असं म्हणू शकतो, हे जे कार्बामिक अनहायड्रेज आहे ना, ते RBCजमध्ये असतं. कुठे असतं, RBCमध्ये असते. मी कशाबद्दल बोलते ते लक्षात ठेवा, इथे प्रत्येक मुद्दा मला लिहिता येत नाही आहे. हे जे कार्बामिक अनहायड्रेज आहे ते RBCजमध्ये असतं, पण प्लाझ्मामध्ये नसतं. पण असं लक्षात ठेवणार का रे तुम्ही, इकडे असतं इकडे नसतं. स्टेट बोर्डमध्ये पहिलं स्टेटमेंट हे दिलं आहे, पहिलं तर स्टेटमेंट हे आहे, दुसरं स्टेटमेंट हे दिले आणि पुन्हा तिसरं स्टेटमेंट त्यांनी असं म्हटलं आहे बघा की कार्बोनिक ॲसिड तयार करण्याची क्षमता, कार्बोनिक ॲसिड तयार करण्याची क्षमता ही कोणाकडे जास्त असते, RBCजकडे जास्त असते. ॲज कम्पेअर्ड टू प्लाझ्मा. क्लिअर का, ॲज कम्पेअर्ड टू प्लाझ्मा. म्हणजे प्लाझ्मापेक्षा कार्बोनिक ॲसिड तयार करण्याची क्षमता जास्त कोणाकडे आहे, RBCकडे आहे. पण प्लाझ्मा कमी प्रमाणात का होईना तयार तर करतोय आहे, बरोबर. NCERT मधलं स्टेटमेंट की RBCमध्ये कार्बोनिक अनहायड्रेज असतं पण प्लाझ्मामध्येही असतं, पण खूपच जास्त कमी प्रमाणामध्ये असतं, ठीक आहे. सो लक्षात ठेवा की असतं पण कमी प्रमाणामध्ये असतं प्लाझ्मामध्ये, आणि त्याच्याचमुळे प्लाझ्माची कार्बोनिक ॲसिड तयार करण्याची जी क्षमता आहे ती लाल रक्तपेशींपेक्षा थोडीशी कमी असते. क्लिअर हा मुद्दा. नंतरचा मुद्दा हा की हे जे काही कार्बामिक ॲसिड तयार झाले, स्टेप बाय स्टेप लक्षात ठेवा. चौथी स्टेप की हे तयार झालेलं कार्बामिक ॲसिड हे खूप जास्त अस्थिर असतं. इथे दाखवलं मी तुम्हाला, हे खूप जास्त काय असतं, अस्थिर असतं आहे, बरोबर. आता मला सांगा, अनस्टेबल आहे ते, अस्थिर आहे, म्हणजे ते काय करेल, स्टेबल होण्याचा प्रयत्न करेल आहे. क्लिअर, स्टेबल होण्याचा प्रयत्न करतंय म्हणजेच काय आहे याचा फॉर्म्युला, H2CO3. हे H2CO3 आत्ता अनस्टेबल आहे, आता त्याला व्हायचे स्टेबल. मग काय करेल, हे
ट्राय करेल स्टेबल होण्यासाठी. मग कशा पद्धतीने स्टेबल होईल? डिसोसिएशन करून. डिसोसिएशन म्हणजे ब्रेकडाऊन, तुटेल आणि काय तयार करेल? H+ आयन तयार करेल आणि त्याचसोबत HCO3- आयन्स तयार करेल. क्लिअर का मुद्दा? मग इन शॉर्ट ही रिॲक्शन जर का सगळी सरळ लिहायची झाली तर आपण ती कशी लिहिणार? कार्बोनिक ॲसिड तयार केव्हा होते बघा, CO2 + H2O. कुठे झालं हे? हे कुठे झालं? RBCजमध्ये झालं. RBCजमध्ये कोणत्या एन्झाईमच्या प्रेझेन्समध्ये झालं? कार्बामिक अनहायड्रेज. कार्बामिक अनहायड्रेजच्या प्रेझेन्समध्ये झालं आहे, बरोबर. काय तयार झालं? H2CO3 तयार झालं. H2CO3 तयार झाले. पण H2CO3 म्हणजे काय? कार्बामिक ॲसिड. कार्बामिक ॲसिड कसं आहे? अस्थिर आहे, अनस्टेबल आहे. मग त्याला आता स्टॅबिलिटी हवे. काय होईल? याचं ब्रेकडाऊन होईल. आणि ही असोसिएशन आणि प्लस डिसोसिएशन रिॲक्शन असते. म्हणजे जेव्हा त्याला जसं व्हायचं आहे तसं ते होऊ शकतं. रिव्हर्सिबल रिॲक्शन असं पण आपण त्याला म्हणतो. म्हणजे एका पदार्थाचं दुसऱ्या पदार्थात पुन्हा त्याच पदार्थाचं, म्हणजेच बघा A to B, आणि जर का बीला वाटलं तर पुन्हा एमध्ये कन्वर्ट होऊ शकतो. रिव्हर्सिबल रिॲक्शन. याचं कन्व्हर्जन कशामध्ये होईल? H+ मध्ये आणि HCO3- मध्ये. ह्या एका रिॲक्शनच्या फॉर्ममध्ये या सगळ्या स्टेप्स आपण लक्षात ठेवू शकतो. येतील लक्षात, ठीक आहे ना. आणि होते कुठे ते फक्त लक्षात ठेवायचं. हा RBCमध्ये होतं. हे RBCमध्ये होतं. पुन्हा एकदा बघा, RBCमध्ये कार्बन डायऑक्साईड वॉटरसोबत पाण्यासोबत एकत्र आला. एन्झाईम पण हवं कोणतं होतं? कार्बामिक अनहायड्रेज. तयार काय केलं? कार्बामिक ॲसिड तयार केलं. कार्बामिक ॲसिड अनस्टेबल आहे. काय होणार आहे? स्टेबल H+ आयनमध्ये आणि HCO3- आयन्समध्ये त्याचं काय होईल? ब्रेकडाऊन होईल. पहिली प्रोसेस. नंतर जेव्हा आपण पुढे जाऊ तेव्हा हीच प्रोसेस आपण जर का RBC सेलमध्ये कशा पद्धतीने होते बघूयात. RBCच्या सेलमध्ये ही प्रोसेस कशा पद्धतीने होते? लक्ष द्या. आता ही RBCची सेल आहे अशी समजा. हा ओके, ही बायकॉन्केव्ह आहे असं समजा. थोडंसं 3D स्ट्रक्चर आहे असं समजून बघा. काय होतं RBCमध्ये? काय होणार आहे? कार्बन डायऑक्साईड आहे. कशासोबत मिळेल? H2O सोबत. एन्झाईम लक्षात ठेवा. हा फक्त एन्झाईम CA म्हणून दाखवते. कार्बामिक अनहायड्रेज. तयार काय केलं? H2CO3 तयार केलं आहे, बरोबर. H2CO3 तयार केलं. स्टेबल आहे का? नाही आहे. काय करेल? ब्रेकडाऊन होईल. ब्रेकडाऊन कशामध्ये होते? H+ आणि HCO3- मध्ये. जसं की मी तुम्हाला मगाशी सांगितलं, H+ आयन्स बाहेर पडले. मग मला सांगा, ब्लडचा pH इकडे ना तुमची टिश्यू असते बरं का. तुम्हाला डायग्रॅममध्ये ना स्टेट बोर्डमध्ये देताना फार व्यवस्थितपणे डायग्रॅम दिले, पण असे कॉम्प्लिकेटेड वाटते. थोडंसं इझी करून समजून घेऊया. ह्या काय आहेत? तुमच्या टिश्यू. टिश्यूकडे CO2 जास्त असतो, बरोबर ना. टिश्यू, उती. यांच्याकडे जास्त काय आहे? CO2. यांच्याकडे जास्त काय आहे? CO2. यांच्याकडे जास्त CO2. सगळ्या टिश्यूज आहे CO2 जास्त असणार आहे. इथे मध्ये ना एक फ्लुइड असतं, ठीक आहे ना. लिक्विड असणार आहे. दोघांच्या मध्ये कॉन्टॅक्ट तर हवा आहे कोणता ना कोणता तरी. कशाच्या थ्रू असतो? फ्लुइड. एक लिक्विड असतं. कोणतं लिक्विड असतं माहिती आहे इथे? इंटरस्टिशियल फ्लुइड. एवढं तर विचारणार नाहीत पण आपल्याला माहीत असू द्या. इंटरस्टिशियल फ्लुइड. क्लिअर का? आता बघा, लक्ष द्या. H+ आयन तयार झाले. H+ आयन अजून तयार होत आहेत. अजून टिश्यू CO2 पाठवत आहेत. पाण्यासोबत रिॲक्ट होतोय. अजून H+ आयन तयार होत आहेत. याने CO2 पाठवला, पुन्हा नवीन H+ झाले. याने पाठवला, पुन्हा नवीन H+ झाले. H+ बाहेर पडून याचा काय होतोय? pH कमी झाला. pH कमी झाला म्हणजेच ॲसिडिटी वाढली.
अशा कंडिशनमध्ये काय होतं, बफर काम करतो, बफर. आणि बफर तुम्हाला मी सांगितलेलं होतं ॲसिड बेसिस सॉल्टमध्ये असा पदार्थ की जो एखाद्या सोल्युशनचा pH बदलू देत नाही. मग हा बफर याचासुद्धा pH बदलू देईल का नाही. आपल्या ब्लडचा pH किती असतो, pH ऑफ ब्लड 7.34 to 7.43 एवढा काय असतो, आपल्या रक्ताचा pH असतो. म्हणजे आपण असं म्हणू शकतो का स्लाइटली अल्कलाइन pH असतो, स्लाइटली अल्कलाइन pH असतो. ॲसिडिक आहे का, नाही आहे, स्लाइटली अल्कलाइन आहे. मग ॲसिडिटी वाढते, मग त्याला कमी करायला हवं, बरोबर आहे. pH मेंटेन ठेवायला हवा. कोण येईल, बफर काम करेल. बफर दोन प्रकारचे असतात माहिती आहे ना, ॲसिडिक आणि बेसिक. ॲसिडिक बफर केव्हा तयार होतो, ॲसिडिक बफर कशा पद्धतीने तयार होतो, ॲसिडिक बफर आहे ना, मग ॲसिड स्ट्रॉंग नसतं, ॲसिड नेहमी कसं असतं, वीक असतं. हे बफरच्या बाबतीत उलटं आहे. वीक ॲसिड आणि स्ट्रॉंग काय असणार आहे, बेस. हे ॲसिड याच्या बफरच्या बाबतीत उलटं आहे. जर का आपण स्ट्रॉंग ॲसिड स्ट्रॉंग बेस म्हटलं ना, तर तिकडे ॲसिड स्ट्रॉंग असतं, बेस वीक असतो तयार करताना. इकडे जेव्हा आपण ॲसिडिक बफर तयार करतोय ना, तेव्हा जसा बफर आहे ना, बफर कसा आहे ॲसिडिक, म्हणजे ॲसिड कसं असेल, वीक असेल. लक्षात ठेवायचं, थोडंसं रिव्हर्स आहे. जेव्हा बेसिक बफर असेल ना, बेसिक आम्लारी असेल तो बफर, तेव्हा बेसिक आहे म्हणजे बेस काय असेल, बेस कसा असेल, वीक, आणि ॲसिड कसं असेल, स्ट्रॉंग. क्लिअर, दोन्ही कन्सेप्टच क्लिअर करून दिल्या तुमच्या, आहे बरोबर. पुढे बघा, या सेलमध्ये ही काय आहे, आरबीसी. आरबीसीमध्ये pH मेंटेन करायचं आहे. मग बफरचं काम कोण करतं, HB हिमोग्लोबिन करतो, आहे बरोबर. कोण करतो, हिमोग्लोबिन करतो. मग इथे हा H+ बाहेर पडायला लागला ना जेव्हा, की या H+ सोबत लगेच कोण तयार होतो, हिमोग्लोबिन अटॅच होतो आणि काय तयार होतं, HHB तयार होतं. काय तयार होतं, HHB तयार होतं. हे HHB सुद्धा कसं असतं, रिव्हर्सिबल असतं. का, कारण pH पुन्हा जर का मला सांगा, pHची व्हॅल्यू आता इथे कमी होत होती, pHची व्हॅल्यू वाढायला लागली, मग पुन्हा डिस्टर्ब होतोय ना pH. सो मग पुन्हा त्याला बॅलन्स करण्यासाठी HBलाच काम करावं लागेल. हा जेव्हा HHB बाहेर पडेल ना, ठीक आहे ना, हा HCO3 जो आहे तो HCO3 बाहेर पडतोय. H+ तर कोणासोबत आला, HB सोबत आला आणि त्यांनी तयार काय केलं, HHB तयार केलं. उरला कोण, HCO3. हा HCO3 RBC मधून बाहेर आला, HCO3 RBC मधून बाहेर आला आणि ज्या काही आपल्या टिश्यूज किंवा जे काही इतर फ्लुइड आहे, प्लाझ्मामध्ये सॉल्ट पण असतात. आठवा, एक्सक्रिटरी सिस्टीम आठवा, की प्लाझ्मामधून कशाचं किंवा कोणते कोणते घटक असतात प्लाझ्माचे, किंवा ब्लड सर्क्युलेशन आठवा, तिकडे सगळं सांगितलेलं आहे. काही सॉल्ट पण असतात. मग बघा, हे जे HCO3 आहे ना, HCO3 मायनस, हे कशासोबत रिॲक्ट होतं माहिती आहे, NaCl सोबत, म्हणजेच सॉल्टसोबत रिॲक्ट होतं. कशासोबत रिॲक्ट होतं, सॉल्टसोबत. क्लिअर. आणि काय तयार करतं, हे तयार करतं NaHCO3 हे तयार करतं, आहे बरोबर. NaHCO3 प्लस काय तयार होईल, Cl मायनस प्लस Cl मायनस. मग मला सांगा, क्लोरीन इथून बाहेर पडला, आहे बरोबर. मग जाईल कुठे क्लोरीन, हा जो बाहेर पडलेला क्लोरीन आहे ना, हा इथे बाहेर पडलेला जो क्लोरीन आहे, तो क्लोरीन पुन्हा या सेलमध्ये जातो, आणि ही जी प्रोसेस आहे ना, या प्रोसेसला आपण काय म्हणतो माहिती आहे, या प्रोसेसला आपण म्हणतो क्लोराईड शिफ्ट. या प्रोसेसला आपण म्हणतोय क्लोराईड शिफ्ट. आणि हा जो इफेक्ट आहे, ही जी सगळी प्रोसेस आहे, क्लोराईड आत जाणे वगैरे वगैरे, हा जो इफेक्ट आहे, त्या इफेक्टला आपण म्हणतो हॅमबर्गर्स इफेक्ट. हॅमबर्गर्स इफेक्ट. आहे क्लिअर इथंपर्यंत, नक्की. लंग्समध्ये हे कुठे होते, RBCमध्ये होते. लंग्समध्ये काय होईल बघा, थोडासा उलटा इफेक्ट होतो लंग्समध्ये, थोडासा. याच्या सगळ्या रिॲक्शन कशा होतील, रिव्हर्स होतील. थोडक्यात आता व्यवस्थित लक्ष द्या. हे काय होतं, टिश्यूकडून कुठे जात होतं, RBCकडे जात होतं. आता कुठे जाणार आहे, RBCकडून कुठे जाणार आहे, लंग्समध्ये, फुफ्फुसांमध्ये जाणार आहे. म्हणजे या ज्या सगळ्या रिॲक्शन आहेत ना, त्या काय होतील, रिव्हर्स होतील. कशा पद्धतीने बघा कशा पद्धतीने. पहिली रिॲक्शन कोणती होती, CO2 सोबत H2,
याच्या प्रेझेन्समध्ये हे तयार केलं आणि हे तयार झालं, बरोबर आहे. म्हणजे आता मला सांगा H प्लस आहे, प्लस काय आहे HCO3 मायनस हे आहे, बरोबर. हे काय होईल, एकत्र येईल, एकत्र येऊन काय तयार करेल, H2CO3 तयार करेल आहे, बरोबर. या H2CO3चं पुन्हा काय होईल, ब्रेकडाऊन होईल आणि ब्रेकडाऊन होऊन काय तयार होईल, कार्बन डायऑक्साईड प्लस वॉटर तयार होईल आहे, बरोबर. म्हणजे पुन्हा मूळ पदावर आलं का. रिव्हर्सिबल रिॲक्शन कुठे होते, ही लंग्समध्ये होते, हां, फुफ्फुसांमध्ये. कन्फ्युजिंग नाही आहे फार. हे जर का क्लिअर झालं ना तुम्हाला, याच्या उलट सगळ्या रिॲक्शन, मग मला सांगा, हे क्लोराईड आयन आत आले, क्लोराईड आयन आत आले की काय होतील, पुन्हा हे क्लोराईड बाहेर जाईल, क्लोराईड बाहेर गेलं याच्यासोबत रिॲक्ट होईल, NaCl तयार होईल, HCO3 तयार होईल. HCO3 पुन्हा कुठे जाईल, इकडे जाईल, इकडे गेलं HCO3 कशासोबत रिॲक्ट झालं, H+ सोबत, आणि पुन्हा काय, त्या ज्या कंडिशनमध्ये ते होतं त्या कंडिशनमध्ये ते परत आलं. आणि हा जो इफेक्ट आहे त्या इफेक्टला आपण म्हणतो हॅल्डेन्स इफेक्ट. हॅल्डेन्स इफेक्ट म्हणजे तुमचा बोहर इफेक्ट, हॅम्बर्गर्स इफेक्ट आणि हॅल्डेन इफेक्ट तिन्ही सुद्धा क्लिअर आहे, बरोबर. विचारलं तर सांगता आलं पाहिजे. हा जो हॅल्डेन्स इफेक्ट आहे कुठे होणार आहे, टिश्यूजमध्ये होणार आहे, लक्षात ठेवायचं. टिश्यूजमध्ये जेव्हा सगळ्या रिॲक्शन काय होतील, रिव्हर्स होतील. हॅम्बर्गर्स इफेक्ट केव्हा होणार आहे, हॅम्बर्गर्स आठवले ना की क्लोरीन आठवायचं. क्लोरीन आत जात होतं, केव्हा आत जात होतं माहिती आहे, क्लोरीन जेव्हा हे HCO3 बाहेर येऊन NaCl सोबत रिॲक्ट होत होते आणि NaCl मधला Cl बाहेर पडत होता आणि काय होत होतं, तो जो क्लोरीन आहे तो क्लोरीन RBC मध्ये जात होता. त्या प्रोसेसला आपण क्लोराईड शिफ्ट म्हणत होतो आणि त्या सगळ्या इफेक्टला आपण म्हणत होतो हॅम्बर्गर्स इफेक्ट. क्लिअर का. कार्बन डायऑक्साईडचं हे जे ट्रान्सपोर्ट आहे ते ट्रान्सपोर्ट तुमचं क्लिअर झालं. नंतरचा मुद्दा आहे की ही जी काही रेस्पिरेशनची प्रोसेस आहे, क्लिअर आहे ना. हे आता मी पुन्हा रिपीट करत नाही, ज्यांना नाही कळालं पण हे समजून घ्यावं व्यवस्थित. फार सोपी पद्धत आहे. बघा तरीसुद्धा टिश्यूजकडे CO2 कशासोबत RBC मध्ये गेला, पाण्यासोबत रिॲक्ट झाला. एक एन्झाईम लागतं, कोणतं, झिंक कंटेनिंग एन्झाईम, त्याला आपण नाव दिलं कार्बामिक अनहायड्रेट्सच्या प्रेझेन्समध्ये H2CO3 तयार केलं, ब्रेकडाऊन झालं, H+ आणि CO3- तयार झालं. H+ म्हणजे pH वाढला, तिकडे बफर आला pH कंट्रोल करणारा हिमोग्लोबिन. हिमोग्लोबिननी काय केलं, HB तयार केलं आणि जो CO2 राहिलेला तो CO2 बाहेर, HCO3 बाहेर आला आणि NaCl सोबत रिॲक्ट होऊन काय तयार केलं, NaHCO3 तयार केलं आणि जो Cl बाहेर पडलेला तो आत गेला आणि काय झालं, क्लोराईड शिफ्ट झालं. पहिली रिॲक्शन. आणि दुसरी जी टिश्यू लंग्समध्ये होते ती लंग्समध्ये खाली सगळं काय होईल, रिव्हर्स होईल. नंतरचा मुद्दा आहे आपला की हे जे काही रेस्पायरेटरी कंट्रोल आहे, ही जी काही रेस्पायरेटरी कंट्रोलची प्रोसेस आहे ती प्रोसेस व्हॉलेंटरी आहे की इनव्हॉलेंटरी आहे. साधा एक फॅक्च्युअल प्रश्नसुद्धा येऊ शकतो की ही जी प्रोसेस आहे ती व्हॉलेंटरी आहे की इनव्हॉलेंटरी आहे. लक्षात ठेवायचं, जेव्हा आपण नॉर्मल ब्रीदिंग सुरू आहे, म्हणजे जसं की आत्ता बोलताना माझं ब्रीदिंग सुरू आहे किंवा तुम्ही व्हिडिओ पाहताना जे काही नॉर्मल तुमचं ब्रीदिंग सुरू आहे ते कसं असतं, इनव्हॉलेंटरी असतं आहे, बरोबर. अर्थात आपण श्वास मोठा घेऊ शकतो, काही ठराविक वेळेपर्यंत रोखून ठेवू शकतो, पण ते काही ठराविक वेळेपर्यंत आहे, बरोबर. एका लिमिट असतं काहीतरी टाईमचं, ते नाही का. सो ही प्रोसेस जी आहे ती इनव्हॉलेंटरी प्रोसेस आहे. मग या इनव्हॉलेंटरी प्रोसेसमध्ये ना काही असे महत्त्वाचे घटक काम करत असतात, जसं की RRC आहे किंवा न्यूमोटॅक्झिक सेंटर आहे, अन्यूमोटॅक्झिक सेंटर आहे. हे आपल्या पॉन्समध्ये असतं. मेड्युलरी पॉन्स कुठे आहे आठवते ना, सेंट्रल नर्वस सिस्टीमचा. हा जर का ब्रेन आहे, हा जर का ब्रेन आहे तर इकडे एक पॉन्ससारखं लिफ लाईक स्ट्रक्चर असतं, बरोबर आहे. तिकडे त्याला आपण काय म्हणतो, पॉन्स असं म्हणतो. हँड ब्रेनमध्ये असलेलं स्ट्रक्चर, ठीक आहे. म्हणजे ते काही प्रमाणात आपल्या न्यूरल कंट्रोल वरती सुद्धा डिपेंड असतं आणि काही प्रमाणात जो काही आपला पेरिफेरल रिजन आहे त्याच्यावर सुद्धा ते कंट्रोल असतं. सो लक्षात ठेवा, ही एक इनव्हॉलेंटरी प्रोसेस आहे की जी आपल्या न्यूरल कंट्रोलच्या सुद्धा अंडर असते. आहे क्लिअर इथंपर्यंत. त्यानंतरचा महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे काही रेस्पायरेटरी डिसऑर्डर्स.
आता रेस्पायरेटरी डिसऑर्डर्स तुम्हाला मी तुमच्या नोट्समध्ये अतिशय व्यवस्थितपणे त्याचे कॉजेस कशामुळे होतं, त्याच्यावरती ट्रीटमेंट काय किंवा प्रिकॉशन्स काय, आपण ते टाळूसुद्धा कशा पद्धतीने शकतो. काही बघा, सगळ्यात पहिली जी डिसऑर्डर आहे ती आहे ॲझ्मा. अस्थमा नाही बरं का वाचायचं, ॲझ्मा असं वाचायचं. हे कशामुळे होतं, इन जनरल जे काही सिगारेट किंवा स्मोकिंग करणारे जे लोक आहेत त्यांच्यामध्ये हे आपल्याला पाहायला मिळतं की ज्यांच्यामध्ये श्वास घ्यायला त्रास होणं, डिफिकल्टी इन ब्रीदिंग. रिझन काय माहिती आहे का, आपल्या अल्व्हिओलायज असतात. अल्व्हिओलायचं महत्त्वाचं फंक्शन काय, गॅशियस एक्सचेंज आहे बरोबर. मग अल्व्हिओलाय अजून महत्त्वाचं फंक्शन काय आहे, काही बुक्समध्ये 300 मिलियन दिले आहे अल्व्हिओलायचं नंबर, पण स्टेट बोर्डमध्ये दिलेली जी व्हॅल्यू आहे ती आहे 700 मिलियन. ठीक आहे ना. सो तशी लक्षात ठेवा, 700 मिलियन ही दिली आहे त्याच्यामध्ये नंबर, सो तोच लक्षात ठेवा. जे राईटवालं असतं ते कसं असतं आपलं मोठं असतं साईजनी, 3 लोब्स असतात. लेफ्टवालं जे असेल ते कसं असेल, स्मॉल असेल, त्याच्याकडे 2च लोब्स असतात. या अल्व्हिओलायचं सगळ्यात महत्त्वाचं फंक्शन कोणतं की गॅशियस एक्सचेंजसाठी किंवा त्या वायूंच्या देवाणघेवाणीसाठी सरफेस एरिया प्रोव्हाइड करणं, नाही का, सरफेस एरिया प्रोव्हाइड करणं. मग या स्मोकिंग करणाऱ्या लोकांमध्ये काय होतं की या अल्व्हिओलायजवरचे जे स्पेस असतात ना, ते स्पेस ब्लॉक व्हायला सुरुवात होते आहे बरोबर. आता हे स्पेस ब्लॉक होत आहेत, मग काय होईल, स्पेस जर का ब्लॉक झाले तर काय होतं आहे, सरफेस एरिया कमी होतोय आहे बरोबर. सरफेस एरिया कमी होतोय. मग जर का सरफेस एरिया कमी आहे तर गॅशियस एक्सचेंज कसं होणार आहे, गॅशियस एक्सचेंज नाही झालं तर श्वासोच्छवासामध्ये तर त्रास तर होणारच आहे, डिफिकल्टी येणारच आहे, डिफिकल्टी इन ब्रीदिंग. नंतरचं आहे बघा, जेव्हा हे ॲक्टिवेट होईल ना, काय हा सरफेस एरिया कमी होतो. हा सरफेस एरिया कमी झाल्यानंतर आपल्या ज्या मास्ट सेल्स असतात, मास्ट सेल आठवते का तुम्हाला, मास्ट सेल्स ॲनिमल टिश्यूजमध्ये आपण शिकलो होतो मास्ट सेल. ठीक आहे, या मास्ट सेल्समध्ये हिस्टामाइन जे असतं ना, ते हिस्टामाइन सिक्रेट व्हायला सुरुवात होते. आणि हिस्टामाइनला आपण काय म्हणतो, इकडे हिस्टामाइनचं सिक्रेशन सुरू होतं. आणि हिस्टामाइन काय आहे, वॅसो कन्स्ट्रिक्टर. हिस्टामाइन काय आहे, वॅसो कन्स्ट्रिक्टर, वॅसो डायलेटर म्हणून काम करतं, नाही, वॅसो कन्स्ट्रिक्टर म्हणून हिस्टामाइन काम करतं. वॅसो कन्स्ट्रिक्टर म्हणजे आपल्या ब्लड वेसल्सचा जो आपल्या ब्लड वेसल्सचा जो डायमीटर आहे तो डायमीटर कमी करण्याचं काम करतो आहे बरोबर. मग जर का नॉर्मल आपला डायमीटर किंवा व्यास आपल्या रक्तवाहिन्यांचा एवढा आहे तर हे हिस्टामाइन सिक्रेट झाल्यावर तो काय होतो, कमी होतो. म्हणजे सूज आल्यानंतर वगैरे बघा हिस्टामाइनचं सिक्रेशन सुरू होतं. आपण म्हणतो मास्ट सेल्स ॲक्टिवेट होतात आणि त्या हिस्टामाइनचं सिक्रेशन सुरू करतात. सूज येते म्हणजे काय होतं, आपल्याला काही लागलं वगैरे तर आपल्या ज्या काही ब्लड वेसल्स असतात ना त्या एक्सपांड होतात. म्हणजे काय होतं माहिती आहे, वॅसो डायलेशन होतं सायन्सच्या भाषेमध्ये. ठीक आहे, वॅसो डायलेशन होतं, आपल्या रक्तवाहिन्यांचा व्यास वाढतो म्हणून आपल्याला ती जागा फुगल्यासारखी दिसते ना, आणि रेड पण दिसते का, जर का त्यांची साईज वाढली आहे, डायमीटर वाढला आहे तर त्याच्यामध्ये ब्लड सेल्स पण एकदम जास्त येणार आहेत आहे बरोबर. सो आपल्याला ती कशी दिसते, रेडिश अशी झालेली दिसते. क्लिअर का. मग बघा हिस्टामाइनचं सिक्रेशन झालं, हे आहे नॉर्मल आहे बरोबर, आणि हे आहे ॲबनॉर्मल. ॲबनॉर्मल म्हणजे केव्हाचं, हिस्टामाइनचं सिक्रेशन झाल्यानंतरचं. इकडे सिक्रेशन झालं मग काय होतं, डायलेशन आहे बरोबर. ब्रॉन्को कन्स्ट्रिक्टर, हिस्टामाइन ना जरी वॅसो कन्स्ट्रिक्टर असेल तरीसुद्धा हिस्टामाइन जे आहे ना ते वॅसो डायलेटर म्हणून काम करतं, हे वालं काम करतं. म्हणून सूज आल्यानंतर हिस्टामाइन सिक्रेट झाल्यानंतर आपलं ते डायलेशन वाढतं किंवा त्यांची साईज वाढते आहे. क्लिअर. आणि ब्रॉन्को कन्स्ट्रिक्टर म्हणून काम करतं. थोडं माझ्याकडून उलट झालं, ब्रॉन्को कन्स्ट्रिक्टर म्हणजे जे आपले ब्रॉन्क्युल्स आहेत ना त्यांना कॉन्स्ट्रिक्ट करण्याचं काम करतं आणि आपल्या ह्या ज्या वॅसो कन्स्ट्रिक्टर डायलेटर म्हणून काम करतं. मग अशा वेळे ना ते आपल्याला एक नाही का इनहेलर देतात, म्हणजे ते नाही का एक स्प्रे टाईप असतं, स्प्रे करायचं की आपल्याला ब्रीदिंगमध्ये त्रास होतो आहे. सो मग ते स्प्रे केल्यानंतर त्यांना थोडंसं रिलीफ फील होतो नाही का, म्हणजे असं थोडंसं रिलॅक्स फील होतं. कशामुळे ते, कारण ते जे काही असतं ना इनहेलर त्याच्यामध्ये अँटीहिस्टामाइन काहीतरी केमिकल असतं. ठीक आहे, अँटीहिस्टामाइन. मग हिस्टामाइन काय करते, वॅसो डायलेशन करते. वॅसो डायलेशन मग ते पुन्हा काय होणार आहे, वॅसो कन्स्ट्रिक्शन होणार आहे. मग ते त्यांना ब्रीदिंगमध्ये थोडंसं इझी जातं. हे होतं आपला पहिला पार्ट. क्लिअर इथंपर्यंत. नंतरचा पुढचा आहे
जे दुसरं आहे ते तुम्हाला ते सुद्धा ज्याला आपण इम्फायसेमा असं म्हणतो, ते सुद्धा सिगारेट स्मोकिंगमुळे होतं. ट्रीटमेंट काय, तेच अवॉइड करणं आहे, बरोबर. डिफिकल्टी इन ब्रीदिंग किंवा क्रोनिक डिसऑर्डर असं म्हणतो, म्हणजे नाही का फार जास्त काळासाठी राहणारे, हळूहळू डेव्हलप होत आहेत आणि जास्त कालावधीसाठी राहत आहेत, असे म्हणजे क्रोनिक. याच्यावरती प्रश्न पण आलेला होता, क्रोनिक म्हणजे काय आहे ना, म्हणजे की जे जास्त काळ राहणारे, ज्यांचा नाही का लागण हळूहळू होते पण ते राहत आहेत, त्यांचा इफेक्ट जास्त काळापर्यंत, अशाला आपण काय म्हणतो, अशा डिसीजेसना क्रोनिक डिसीजेस असं म्हणतो. याच्यावरती प्रश्न होता, मला वाटतं काहीतरी 19च्या की काही एक्झामला होता. ठीक आहे, सो लक्ष द्या. आणि उरलेले जे आहेत ते तुम्हाला मी खूप व्यवस्थितपणे डिटेलमध्ये एका चार्टच्या फॉर्मॅटमध्ये, चार्ट फॉर्मॅटमध्ये तुम्हाला स्टेट बोर्डमध्ये मी दिलेलं आहे. तुमच्या नोट्समध्ये तुम्हाला व्यवस्थितपणे प्रत्येक इंडिव्हिज्युअल असं सेपरेट मेन्शन करून दिलेलं आहे, त्याच्यासोबत तो चार्ट पण दिलेला आहे. सो ते जे काही डिसऑर्डर आहेत ते नक्की व्यवस्थित रीड करा. त्यानंतर काही श्वसनाशी रिलेटेड डिसऑर्डर्स आहेत, ठीक आहे, त्यासुद्धा व्यवस्थितपणे पाठ करा. जसं की हायपोक्सिया आहे, म्हणजे ऑक्सिजनची कमतरता होणं वगैरे, किंवा कार्बन डायऑक्साईड जास्त होणं, ठीक आहे. अशा पद्धतीच्या डिसऑर्डर जो काही फॅक्ट्स आहेत त्या सगळ्या तुमच्या नोट्समध्ये दिलेल्या आहेत, त्या एकदा व्यवस्थित रीड करून घ्या. होप सो की हा जो काही रेस्पायरेटरी सिस्टीमचा पार्ट होता तो इतर सिस्टीमसारखा तुमचा व्यवस्थितपणे क्लिअर झालेला असेल. आणि ही जी सिस्टीम होती ती आपली लास्टची होती. आता फक्त आपल्याला जे काही न्यूट्रियंट हा पार्ट आपला बाकी आहे. आणि न्यूक्लिक ॲसिडवाला DNA RNAवाला, त्याच्यावर सुद्धा RNAवरती एक प्रश्न आलेला होता. सो ते सुद्धा आपण घेणार आहोत कवर करून पुढच्या लेक्चर्समध्ये, ठीक आहे. याच्या पुढचा पार्ट आपण येणाऱ्या लेक्चरमध्ये बघूया. थँक्यू व्हेरी मच.